नमो बुद्धाय। ज्यांच्या असीम मंगल मैत्रीने तिन्ही जगतातील दृश्य अदृश्य प्राणी सुखी होतात, जळातील थळातील आणि गगनातील सर्व प्राणी मात्रांवर समानतेने मंगल मैत्रीची अनुकंपा करणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना मी कोटी कोटी वंदन करतो। तथागत भगवान बुद्धांच्या पावन पवित्र मंगलमय धम्मपथावर आरूढ असलेला पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ, तसेच ज्यांच्यामुळे आम्हाला हा अनमोल धम्म लाभला असे आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांना सुद्धा मी कोटी कोटी वंदन करतो। आजच्या या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। तसेच या धम्म देशनेचा ध्वनी जिथपर्यंत पोचत असेल, जे जे आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिका श्रवण करत असतील त्यांना सुद्धा मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। ज्यांनी आपल्या महान विचारांनी आणि शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखविला आणि समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले, तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करून अनेक लोक केवळ जीवनातच यशस्वी झाले नाहीत, तर त्यांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली। तथागत भगवान बुद्धांनी चपखल मार्ग सांगितला आहे। आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात। वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवर जगताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। काही समस्या इतक्या जटिल असतात की त्या सोडवताना, त्यांचे निराकरण करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो। या समस्या केवळ भौतिक असतात असे नाही, तर त्या मानसिक पातळीवरही असतात। या समस्यांच्या गाठी सोडवण्यासाठी तथागत भगवान बुद्ध यांनी जो मार्ग दिलेला आहे, जो मध्यम मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाचे अनुसरण आपण केले पाहिजे। एकदा तथागत भगवान बुद्ध एका कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्याजवळ आले। कोणाशी काहीही न बोलता आसनस्थ झाले। त्या कपड्याला काही अंतरावर 5 गाठी मारल्या। आता तथागत काय करतील असा विचार भिक्खूगण करू लागले। गाठी नंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोण सांगू शकेल का, असा प्रश्न तथागतांनी भिक्खूंना केला। याचे उत्तर देणे तसे कठीण आहे। एकीकडे विचार केला तर कापड तेच आहे, दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठीमुळे कपड्याच्या बाह्य रूपात बदल झाला आहे, त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही, असे उत्तर सारीपुत्र या शिष्याने दिले। आणि दोन्ही बाजूंनी तो ओढला। दोन्ही बाजूंनी ओढल्यामुळे या कपड्याच्या गाठी सुटतील असे वाटते का, अशी विचारणा सारीपुत्रांना केली। यावर नाही, गाठी अजून घट्ट होतील, त्या सोडवणे आणखी कठीण होईल, असे उत्तर सारीपुत्रांनी दिले। या गाठी सोडण्यासाठी काय केले पाहिजे असे तथागतांनी विचारले, तेव्हा सारीपुत्र म्हणाले की या गाठी नक्की कशा प्रकारे पडल्या आहेत ही गोष्ट निरखून पाहावी लागेल। गाठी योग्य पद्धतीने पाहिल्यानंतर
त्या कशा सोडवता येतील यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो असे उत्तर सारीपुत्रांनी दिले. सारीपुत्र, तुम्ही एकदम सत्य कथन केले. हीच गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. मूळ प्रश्न इथे आहे, ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात, ज्या समस्येने तुम्हाला ग्रासलेले आहे, ती सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. समस्येचे मूळ शोधणेच गरजेचे आहे. ही समस्या का निर्माण झाली याचा मागोवा घेतला पाहिजे. समस्येच्या मुळाशीच आपण गेलो नाही तर ती आणखी गडद होईल असे ते म्हणाले. जागतिक पातळीवर हाच प्रकार सुरू आहे. सर्वांना कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासले आहे. त्या व्यक्तिगत असोत, सामाजिक असोत वा मानसिक असोत. काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर, ईर्ष्या या सारख्या वृत्तीतून बाहेर कसे पडायचे असा प्रश्न मानवाला पडलेला आहे. परंतु या समस्यांचे मूळ काय आहे, या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या याचा विचार कोणी करत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे येतात आणि जातात. अनेक प्रकारचे सुखाचे क्षण माणसाच्या आयुष्यात येतात. अनेक प्रकारचे दुःखाचे प्रसंग येणे जाणे चालूच असते. ज्या ज्यावेळी माणसावरती कठीण प्रसंग येतो, त्या कठीण प्रसंगातून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल हा विचार स्वतःच करायचा आहे. कुशल कर्म जर असेल तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये कधीच समस्या निर्माण होणार नाही. समस्या निर्माण होण्याचे कारण अकुशल कर्म. आपले कर्म जर चांगले असेल तर मग काहीही विचार करण्याची गरज नाही. जे जे लोक कुशल कर्म करतात त्यांना कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही, कुठल्याच प्रकारची त्यांना हानी होत नाही, त्यांना कुठल्याच प्रकारचे दुःखही होत नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी सर्वत्र उपदेश देत फिरत राहिले. त्यांनी आपल्या धम्माच्या शिकवणुकीने लोकांचे जीवन उज्ज्वल केले, त्यांना सन्मार्गावर आणले. बुद्धत्व प्राप्त करून मध्यम मार्ग अर्थात आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. तसेच सर्वसामान्यांना पंचशील देत त्यांना सन्मार्गावर नेण्यास प्रवृत्त केले. अनेकांचे जीवन बदलले. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांशी संबंधित अनेक कथा आहेत. त्यांचे उपदेश, त्यांचे विचार हे धम्मपदामध्ये संग्रहित करण्यात आलेले आहेत. तथागत भगवान बुद्धांचे विचार महान आहेत. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, विचार हे व्यक्तींचे आयुष्य अमूलाग्र बदलणारे आहेत. तथागत भगवान बुद्धांनी लोकांना सन्मार्गी लावले आणि त्यांचा उद्धार झाला. एकदा तथागत भगवान बुद्ध पाटलीपुत्र या राजधानीला भेट देण्यास निघाले. तथागत भगवान बुद्ध आल्यावर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देण्यास सुरुवात केली. तथागत भगवान बुद्धांचे परम अनुयायी राजा बिंबिसाराने त्यांना मौल्यवान हिरे, मोती आणि रत्नेही दिली. तथागतांनी एका हाताने सर्वांचा आनंदाने स्वीकार केला. यानंतर मंत्री, श्रीमंत लोक आणि सावकारांनी त्यांना भेटवस्तू दिल्या आणि तथागतांनी ते सर्व एका हाताने स्वीकारले. इतक्यात
एक वृद्ध स्त्री काठी टेकत टेकत तिथे आली. भगवान बुद्धांना नमस्कार केल्यावर ती म्हणाली, हे भगवंत, जेव्हा मला तुमच्या आगमनाची बातमी मिळाली तेव्हा मी हे डाळिंब खात होते. माझ्याकडे बाकी काही नसल्यामुळे मी फक्त हे अर्धवट खाल्लेले फळ आणले आहे. माझी ही क्षुल्लक भेट जर तुम्ही स्वीकारली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. तथागत भगवान बुद्धांनी त्यांच्या समोर दोन्ही हात ठेवून ते फळ स्वीकारले. हे दृश्य पाहून बिंबिसार राजाने तथागत भगवान बुद्धांना म्हटले, भगवंत, क्षमा करा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही सर्वांनी तुम्हाला मौल्यवान आणि मोठ्या भेटवस्तू दिल्या, ज्या तुम्ही एका हाताने स्वीकारल्या, परंतु या वृद्ध महिलेने दिलेले लहान आणि उष्टे फळ तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारले, असे का? हे ऐकून तथागत भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले, राजा, तुम्ही सर्वांनी नक्कीच मौल्यवान भेटवस्तू दिल्या आहेत, पण हे सर्व तुमच्या संपत्तीचा 10वा भागही नाही. तुम्ही हे दान दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी दिलेले नाही, त्यामुळे तुमचे दान सात्विक दान या श्रेणीत येऊ शकत नाही. उलट या म्हाताऱ्या बाईने तिच्या तोंडचा घास मला दिला आहे. ही वृद्ध स्त्री गरीब असली तरी तिला संपत्तीची लालसा नाही, म्हणून मी हे दान खुल्या मनाने आणि दोन्ही हाताने स्वीकारले आहे. एकदा तथागत भगवान बुद्ध भिक्षाटन करत असताना एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचले. तथागत भिक्षा मागायला येताना पाहून शेतकरी आदराने म्हणाला, हे श्रमण, मी नांगरतो आणि मग खातो. तुम्हीही नांगरणी करून बी पेरून मगच अन्न खावे. त्यावर तथागत बुद्ध म्हणाले, महाराज, मी पण शेती करतो. हे ऐकून शेतकरी कुतूहलाने म्हणाला, मला ना नांगर दिसत, ना बैल, ना शेतीची जागा, मग तुम्ही पण शेती करता असे कसे म्हणता? कृपया तुमच्या शेतीबद्दल स्पष्टीकरण द्या. त्यावर तथागत भगवान बुद्ध त्या शेतकऱ्याला म्हणाले, महाराज, माझ्याकडे श्रद्धेचे बीज आहे. तपश्चर्येच्या रूपात पाऊस आणि प्रज्ञा रूपात नांगर आहे. भ्याडपणाची शिक्षा आहे. विचारांच्या रूपात दोरी, स्मृती आणि जागरूकतेच्या रूपात नांगरणी आणि पेरणी आहे. तथागत भगवान बुद्ध पुढे म्हणाले, मी वचन आणि कर्म याने संयत राहतो. मी माझ्या या शेताला निरुपयोगी गवतापासून मुक्त ठेवतो आणि आनंदाची कापणी होईपर्यंत प्रयत्न करत राहतो. अप्रमाद हा माझा बैल आहे, जो अडथळे पाहूनही मागे फिरत नाही. तो मला सरळ शांती धामला घेऊन जातो. अशा प्रकारे मी अमृताची लागवड करतो. हे असे तथागतांचे ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि तथागतांच्या चरणी नतमस्तक झाला. अशीच एक घटना आहे. एकदा तथागत भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह एका गावात धम्मदेशनेसाठी जात असताना मार्गक्रमण करत होते. ते इच्छित गाव येण्यापूर्वी वाटेत ठिकठिकाणी अनेक खड्डे खोदलेले होते. ते खड्डे पाहून एका भिक्खूने कुतूहल व्यक्त केले
आणि तथागतांना विचारले की, हे भगवान, असे खड्डे का खणण्यात आले असावेत बरे? भिक्खूंच्या या प्रश्नावर तथागत म्हणाले, पाण्याच्या शोधात कोणीतरी हे असे खड्डे खणले आहेत. त्याने धीराने एका ठिकाणी खड्डा खणला असता तर त्याला नक्कीच पाणी मिळाले असते. पण तो थोडा वेळ खड्डा खणायचा आणि पाणी न मिळाल्यामुळे तो दुसरीकडे खड्डा खणायला लागायचा. परंतु या व्यक्तीमध्ये संयम नव्हता. परिश्रमासोबतच जर व्यक्तीमध्ये संयम असेल तर त्याला यश मिळते. म्हणून कष्टासोबतच माणसाने संयमही ठेवला पाहिजे. तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात अनेक प्रकारचे प्रसंग आले. चक्षुपालाचा प्रसंग बघा. एकदा तथागत भगवान बुद्ध जेतवनात, त्यावेळी भिक्खू चक्षुपाल भगवंतांना भेटायला आले. त्यांच्या येण्याचे, त्यांच्या दिनचर्येची, वागणुकीची आणि गुणांचीही चर्चा झाली. कारण भिक्खू चक्षुपाल आंधळे होते. एके दिवशी विहारातील काही भिक्खूंना चक्षुपालांच्या झोपडीबाहेर काही मेलेले किडे दिसले. ते भिक्खू चक्षुपालावर टीका करायला लागले. चक्षुपालांनी या जिवंत प्राण्यांना कसे बरे मारले असे ते भिक्खू म्हणू लागले आणि भिक्खू चक्षुपालावर आरोप करू लागले. तथागत भगवान बुद्धांना ही गोष्ट समजली. त्यांनी निंदा करणाऱ्या भिक्खूंना बोलावले आणि विचारले की त्यांनी भिक्खूंना कीटक मारताना पाहिले आहे का? त्यावर भिक्खूंनी नाही असे उत्तर दिले. यावर तथागत भगवान बुद्धांनी भिक्खूंना सांगितले की ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना कीटक मारताना पाहिले नाही, त्याचप्रमाणे भिक्खू चक्षुपालानेही त्यांना मरताना पाहिले नाही. चक्षुपालाने जाणून बुजून कीटकांना मारलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. त्यावर भिक्खूंनी तथागत भगवान बुद्धांना विचारले की त्यांनी या जन्मात किंवा मागील जन्मात काही पापे केली होती का? त्यावर तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू चक्षुपालाच्या मागील जन्मातील एक कथा सांगितली. तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू चक्षुपालाबद्दल सांगितले की भिक्खू चक्षुपाल मागील जन्मात एक वैद्य होते. एका अंध स्त्रीने त्यांना वचन दिले होते की जर त्यांनी तिचे डोळे बरे केले तर ती आणि तिचे कुटुंब त्यांचे गुलाम होतील. महिलेचे डोळे बरे झाले, पण गुलाम होण्याच्या भीतीने तिने आपले वचन स्वीकारण्यास नकार दिला. महिलेचे डोळे बरे झाले होते, मात्र वैद्य जाणत होते की ती महिला खोटे बोलत आहे. तिला धडा शिकवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी चक्षुपालांनी तिला दुसरे औषध दिले. त्यामुळे ती महिला पुन्हा आंधळी झाली. ती खूप ओरडली, रडली. असे झाले तरी चक्षुपालाला अजिबात फरक पडला नाही. या पापकर्मामुळे वैद्य चक्षुपालाला पुढील जन्मात आंधळे व्हावे लागले. कर्मफळाचे उदाहरण नेहमी तथागत द्यायचे आपल्या धम्मदेशनेमध्ये. तथागतांच्या जीवनामध्ये अनेक क्रूर व्यक्ती आले. अंगुलीमाल सारखा खुनकार डाकू तथागतांसमोर नतमस्तक होऊन भिक्षू झाला आणि निर्वाण पद प्राप्त केले. वेश्या समजल्या जाणाऱ्या नगरवधू म्हणजे संपूर्ण नगराची पत्नी
वैशालीची नगरवधू म्हणजे वैशालीची संपूर्ण लोकांची पत्नी नगरवधू म्हणून आम्रपाली ही तथागतांच्या चरणी लीन झाली. तथागतांचा उपदेश जेव्हा नगरवधू आम्रपालीने श्रवण केला तेव्हा तीही तथागत भगवान बुद्धांच्या समोर नतमस्तक होऊन भिक्खुनी बनली आणि अहरपद प्राप्त केले. तथागतांचा धम्म महान आहे. आम्रपालीची ही सुद्धा अशीच एक कथा आहे. एकदा भगवान बुद्ध चारिका करत वैशालीच्या अभयारण्यात आले. त्यांच्या आगमनाची बातमी काही मिनिटातच शहरात पसरली आणि त्यांच्या दर्शनासाठी लोक तेथे येऊ लागले. नगरातील श्रेष्ठीही त्यांना भेटायला आले होते. तथागतांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारावे आणि त्यांच्या घरी जेवायला यावे अशी प्रत्येकाची इच्छा होती. आम्रपाली ही वैशालीची सर्वात सुंदर आणि प्रतिष्ठित गणिका होती. ती देखील तथागत भगवान बुद्धांच्या तपस्वी जीवनाने प्रभावित झाली होती आणि स्वतःच्या तिरस्करणीय जीवनाचा तिला वीट आला होता. तीही तथागत भगवान बुद्धांना आमंत्रण देण्यासाठी पोहोचली. त्यांनी तथागतांना आमंत्रण दिले आणि त्यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि ते त्यांच्या घरी आले. जेव्हा त्यांच्या भिक्खूंना हे कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की त्यांनी एका गणिकेच्या घरी जाऊन अत्यंत अनुचित कृत्य केले आहे. शिष्यांचे म्हणणे ऐकून तथागत त्या सर्वांना म्हणाले, भिक्खूंनो, तुम्हा लोकांना आश्चर्य वाटते की मी एका गणिकेच्या घरी जेवण कसे केले. याचे कारण म्हणजे ती जरी गणिका असली तरी तिने पश्चातापाच्या आगीत स्वतःला जाळून पवित्र केले आहे. ज्या संपत्तीसाठी माणूस इच्छा करतो आणि अनेक पद्धती वापरतो त्या संपत्तीला क्षुल्लक समजून आम्रपालीने नाकारले आहे आणि आपले घृणास्पद जीवन सोडून दिले. अशा परिस्थितीत मी तिचे निमंत्रण कसे नाकारू शकेन. तुम्हीच विचार करा की तिला अजून हीन समजायचे का. तथागत भगवान बुद्धांचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्व भिक्षूंच्या लक्षात आले की तथागत भगवान बुद्ध बरोबर बोलत आहे. त्यामुळे त्यांना खूप पश्चाताप झाला आणि त्यांनी तथागतांकडे क्षमा मागितली. तथागतांनीही आपल्या भिक्खूंना क्षमा केली. तथागत भगवान बुद्धांनी आपल्या विचार आणि शिकवणीतून धम्मदेशनेतून संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखविला. म्हणूनच असे म्हटले जाते की तथागत भगवान बुद्धांचे विचार तुमचे जीवन बदलू शकतात. तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात अनेक प्रसंग घडले. एकदा तथागत भगवान बुद्ध एका गावातून जात होते. त्या गावातील लोकांच्या मनात तथागत भगवान बुद्धांबद्दल गैरसमज होते. त्यामुळे ते तथागत भगवान बुद्धांना आपला शत्रू मानत होते. तथागत भगवान बुद्ध त्या गावात आल्यावर गावकऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी आणि त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. पण असे असूनही तथागत भगवान बुद्ध गावकऱ्यांचे शांतपणे आणि हसतमुखाने ऐकत राहिले. गावकऱ्यांनी पाहिले की तथागत भगवान बुद्धांवर त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही. ते फक्त त्यांचे म्हणणे ऐकत होते. गावकरी बोलून कंटाळले. तेव्हा शेवटी तथागत भगवान बुद्ध म्हणाले, तुम्हा सर्वांचे बोलणे संपले असेल तर मी आता निरोप घेतो.
तथागत भगवान बुद्धांचे म्हणणे ऐकून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. त्या गर्दीतील एक व्यक्ती तथागत भगवान बुद्धांना म्हणाली, आम्ही तुमचे स्वागत केले नाही, तर तुमचा अपमान आणि तिरस्कार केला आहे. याचा तुम्हाला काहीच फरक पडत नाही का? तथागत भगवान बुद्ध हसत हसत म्हणाले, मला तुमच्या शिवीगाळ किंवा अपमानाने काहीच फरक पडत नाही. तुमच्या शिव्यामुळे मला कोणताच लाभ नाही आणि कोणतीच हानी नाही, त्यामुळे मी त्या स्वीकारल्याच नाही. काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने मला खूप भेटवस्तू दिल्या, पण मी ते घेण्यास नकार दिला. मी घेतले नाही तर कोणी मला ते कसे देऊ शकेल? तथागत भगवान बुद्धांनी विचारले, मला सांगा, मी जर त्या भेटवस्तू घेतल्या नाही तर भेट देणाऱ्याने त्याचे काय केले असेल? गर्दीतून कोणीतरी म्हणाले, त्या व्यक्तीने आपल्या भेटवस्तू स्वतःजवळ ठेवल्या असतील. तथागत बुद्ध म्हणाले, म्हणूनच मला तुम्हा सर्वांची दया येते, कारण तुमच्या या शिव्या मी घेऊ शकत नाही आणि मी त्या न स्वीकारल्याने या शिव्या तुमच्याकडेच राहतील. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी अनेक प्रकारच्या ज्या कथा आहेत, त्यात संयम आहे, नम्रता आहे, मंगलमैत्री आहे. तथागत भगवान बुद्धांची शिकवण आपल्याला शिकवते की आपण अनेकदा इतरांना आपल्या दुःखाचे कारण समजतो, पण खरं तर आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे, आनंद की दुःख, हे आपल्यावर अवलंबून आहे. तथागत भगवान बुद्ध ज्यांनी आपल्या महान विचारांनी आणि शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखविला आणि समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करून अनेक लोक केवळ जीवनातच यशस्वी झाले नाहीत, तर त्यांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली. जे जे लोक कुशल कर्म करतात त्यांना कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही, कुठल्याच प्रकारची त्यांना हानी होत नाही, त्यांना कुठल्याच प्रकारचे दुःखही होत नाही. जे लोक तृष्णामुक्त आहेत, जे लोक कुशल कर्म करतात, त्यांना कुठलीही भीती निर्माण होत नाही आणि त्यांना कुठलेच भय उरत नाही, ना चिंता उरत नाही. त्यांचे जीवन सुखाकडे धाव घेते आणि सुख प्राप्त होते. ज्यांना तृष्णा आहे, ज्यांना लोभ आहे, असे लोक नेहमी अकुशल कर्म करतात आणि अकुशल कर्माचे फळ हे निश्चित दुःखाकडे घेऊन जाणारे आहेत. जे जे लोक अकुशल कर्म करतात ते नेहमी दुखी राहतात, चिंतित राहतात. त्यांना भविष्याची चिंता पडलेली असते, कारण अकुशल कर्म त्यांच्या हातून घडलेले असते आणि अकुशल कर्मच नेहमी त्यांना प्रिय असते. ज्या ज्या लोकांना अकुशल कर्म प्रिय आहे, असे लोक जीवनात कधीही सुखी, उत्साही आणि आनंदी राहू शकत नाही. तथागत भगवान बुद्धांनी मानवाच्या हितासाठी, मानवाच्या सुखासाठी, मानवाच्या निर्वाण प्राप्तीसाठी धम्म हा उत्तम मार्ग दिलेला आहे. धम्माला जाणून, धम्माला अनुसरून जीवन जगणाऱ्या व्यक्ती कधीच दुःखी राहत नाही, त्यांचे कधीच अमंगल होत नाही, त्यांचे नेहमी मंगलच होत राहते. तथागतांचा धम्म केवळ मनुष्य हितासाठीच नव्हे, तर जळातील, थळातील, गगनातील, दृश्य, अदृश्य
सर्व शक्तींच्या, सर्व प्राणी मात्रांच्या, सर्व सजीवांच्या हिताचा आहे. म्हणून सर्वांनी तथागतांच्या धम्माचे अनुपालन करावे. ज्यांना ज्यांना सुखाची अपेक्षा आहे त्यांनी त्यांनी तथागतांच्या धम्माचे शील आचरण करून चरित्रवान बनावे आणि खऱ्या सुखाचा आनंद घ्यावा. आजच्या या वर्षावासातील धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो आणि विनम्रपणे निवेदन सुद्धा करतो की आपण धम्माचे पाईक आहात. आपण धम्माचे अनुसरण करते आहात. धम्माचे श्रद्धा संपन्न उपासक आहात, उपासिका आहात. सर्वांनी स्वतः निर्णय घ्यायचा आहे आणि निर्धार करायचा आहे की मनामध्ये मंगल मैत्री, करुणेची भावना, संयम, श्रद्धा उत्पन्न करून याचा वर्षाव दुसऱ्यांवर करायचा आहे. शत्रू जरी असेल त्याच्यावरही मैत्रीचा वर्षाव करा, म्हणजे त्याचे शत्रुत्व नष्ट होईल. मनातील भावना दृष्ट असेल ती भावना सुद्धा मैत्रीने संपवता येते. शील संपन्न राहून सर्व गोष्टींवर विजय प्राप्त करता येतो. तेव्हा आपण सर्वांनी एक दुसऱ्याच्या प्रती लोभाची, तृष्णेची, स्वार्थाची भावना न ठेवता निस्वार्थ भावाने मंगल मैत्री करावी. या वर्षावासाच्या काळामध्ये अनेक प्रकारचे छोटे छोटे जीव उत्पन्न होतात. अल्प आयुष्य असतात. 1 महिना, 2 महिने, 3 महिने त्यांचे आयुष्य असते. वर्षा ऋतू संपल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर त्यांचे आयुष्य सुद्धा समाप्त होते. या वर्षावासाच्या काळामध्ये सर्वांना एक चांगली संधी आहे. छोट्या छोट्या जीवांना अन्नदान देता येईल, कारण त्याचे जीवन अल्पायुषी आहे. या छोट्या जीवाला मिळालेला जो जन्म आहे प्रकृतीची देण आहे. कुठलाही जीव उत्पन्न होत असताना त्याला प्रकृतीची साथ असते, निसर्गाची साथ असते. निसर्गाच्या संगतीशिवाय कुठलीही उत्पत्ती होऊ शकत नाही. सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये जे विचार येतात, हे विचार येतात कुठून? हे खूप मोठे विज्ञान आहे, खूप मोठे संशोधन आहे की आपण ज्यावेळी एका ठिकाणी बसतो, झोपतो किंवा एकांतात असतो किंवा एकांतातही नसतो, कुणासमोर बसल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार चालू असतात. आपण केवळ डोळे उघडे ठेवून समोरच्याचे ऐकत असतो, मात्र आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे दुसरे विचार चालू असतात. ही जी स्थिती आहे, ही स्थिती का निर्माण होते? आणि आपल्या डोक्यामध्ये विचार मंथन, विचार संचार जलद गतीने कसा येतो? कारण प्रकृतीमध्ये जी हवा आहे हे मुख्य कारण आहे. आपल्याला जिवंत ठेवण्याचे, प्रत्येक सजीवाला जिवंत हवा ठेवू शकते. हवेचे सामर्थ्य कमी समजू नका. कोणी हवेसमोर कोणीही बलवान नाही. हवा, ज्याला पवन सुद्धा म्हणतात, महान आहे. प्रत्येक सजीवाला श्वास आवश्यक आहे. जर मनुष्याने किंवा कुठल्याही प्राण्याने श्वास घेतला नाही तर तो जिवंत राहू शकणार नाही. इतकी अनमोल देण या निसर्गाने
सजीवांसाठी दिलेली आहे। एका क्षणामध्ये श्वास घेणे सोडणे हे विचार जे आपल्या मनामध्ये येतात हे त्या वायुसंचारामधून येतात। ज्या ज्या ठिकाणी आपण जाणार त्या त्या ठिकाणी त्या विचारांमध्ये परिवर्तन होत असते। ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी नवीन नवीन विचार आपल्या मनामध्ये येतात। निसर्गातील हवा हा प्रमुख घटक आहे। निसर्गाशी मनुष्याने नेहमी प्रामाणिक राहावे। निसर्गामध्ये जे पर्यावरण आहे, वृक्ष आहेत, जल आहे, प्राणी आहेत, यांच्यावर दया करावी, निसर्गाचे संगोपन करावे। कारण निसर्ग हा सर्व सजीवांचा सच्चा साथी आहे। तथागत भगवान बुद्धांना सुद्धा निसर्गानेच साथ दिलेली आहे। बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म हा निसर्गाच्या सानिध्यात शाल वृक्षाखाली झाला। बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला उरुवेला म्हणजे आजची बोधगया त्या बोधी वृक्षाखाली निरंजना नदीच्या काठावर त्या बोधी वृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली। निसर्गाचीच देण आहे। निसर्ग महान आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली तो बोधी वृक्ष। ज्या वृक्षाखाली जन्म झाला तो शाल वृक्ष आणि ज्या वृक्षाखाली महापरिनिर्वाण अंतिम अवस्था प्राप्त झाली तो सुद्धा शाल वृक्षच होता। संपूर्ण जीवन मनुष्याचे हे निसर्गावर आधारित आहे। सकाळी सकाळी उगवणारा सूर्य मनुष्यालाच नव्हे तर प्रत्येक जीवाला सजीवाला चेतना देतो। त्या सूर्याचे स्मरण करणे आवश्यक आहे। पावन पवित्र शीतल छाया मनाला सुख आणि शांती देणारा चंद्रमा सुद्धा निसर्गाचाच घटक आहे। त्या चंद्रमाबद्दल सुद्धा विचार करणे आवश्यक आहे। भूतलावर वाहणाऱ्या नद्या ह्या नद्यामधून पाणी सागरापर्यंत पोहोचते। एकत्र होऊन त्या सागरातील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि आकाशात जाऊन त्याचे मेघ तयार होतात आणि त्याला थंड हवा लागल्यानंतर पाऊस पडतो आणि तो पडणारा पाऊस प्रत्येक सजीवाला जिवंत ठेवतो। कारण पाण्या वाचून मनुष्य जीवन जगू शकणार नाही। हवे वाचून मनुष्य जीवन जगू शकणार नाही। अन्ना वाचून मनुष्य जीवन जगू शकणार नाही। हे सर्व घटक निसर्गाची अनुपम देण आहे। तेव्हा निसर्गावर प्रेम करायला शिका। जे जे लोक निसर्गावर प्रेम करतात ते लोक जीवनात नेहमी सुखी असतात। निसर्गावर प्रेम करणे म्हणजे आपल्यावर चढलेल्या ऋणाचा परतावा करणे। सर्वांना या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी विनम्रपणे निवेदन करतो की वर्षावासाच्या काळामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जी जी अवस्था मिळेल, जशा जशा अवस्थेत असाल त्या त्या अवस्थेत वृक्षाची लागवड करा। वृक्ष फळाचा असेल, फुलांचा असेल, कारण वृक्ष हा मानवाला ऑक्सिजन देणारा, मानवाला पाणी देणारा, मानवाला मधुर फळ देणारा आणि मानवाला शीतल छाया देणारा मित्र आहे। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे। तुकाराम महाराजांनी जे विधान केलेले आहे ते बुद्धांचेच विधान आहे आणि आपणही तथागतांनी जो आम्हाला धम्म दिलेला आहे त्या धम्माला अनुसरून प्राणीमात्रांवर दया करावी, मंगलमैत्रीची भावना वाढवावी, संयम वाढवावा, ध्यान साधना करावी, चांगले साहित्य वाचावे, मनाला नेहमी शुद्ध, चित्ताला शुद्ध ठेवावे
आणि सुखी आनंदाचे धनी व्हावे। या वर्षावासाच्या काळात संकल्प करा की प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून निसर्गासोबत सुसंगत करून मंगल मैत्रीची कामना करा। निसर्ग हा सर्वांचा मित्र आहे। निसर्गापेक्षा सजीवांचा अजून मोठा कोणी मित्र असू शकत नाही, हे सत्यविधान आहे। तेव्हा सर्वांनी निसर्गाची सुसंगत राहून निसर्गाशी मंगल मैत्री करावी। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राणी मात्रांवर तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो।